मराठा आणि ओबीसी आरक्षणावर आज सर्वपक्षीय नेत्यांची बैठक आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही बैठक बोलावलेली आहे आणि या बैठकीचे सगळे अपडेट्स आपण पुढारी न्यूजवर निश्चित बघणार आहोत, कारण ही बैठक आज पार पडेल। आज संध्याकाळी 6:30 वाजता ही बैठक बोलावली गेली आहे। सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक होईल असं समजतंय। याच्यासाठी सगळ्या पक्षांचे नेते उपस्थित असणार आहेत। मुख्यमंत्री शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांना सुद्धा या बैठकीचं निमंत्रण दिलं गेलेलं आहे। तेव्हा बैठकीसाठी नेमके कुठले नेते उपस्थित राहत आहेत, बैठकीत काय मुद्दे उपस्थित होत आहेत हे बघणं अत्यंत महत्त्वाचं असेल, कारण मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा हा प्रश्न आता दिवसेंदिवस चिघळत चाललाय। त्याच्यावर सर्वपक्षीय बैठक बोलावली गेली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक बोलावली आहे आणि सह्याद्री अतिथीगृहावर संध्याकाळी 6:30 वाजता बैठक आहे। शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांना सुद्धा बैठकीचं निमंत्रण आहे। प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्याशी जोडले गेले, त्यांच्याकडून याबाबतचे अपडेट्स आपण घेणार आहोत। धनंजय, नेमके कुठले नेते आज उपस्थित राहू शकतात बैठकीसाठी आणि मुख्य कुठले मुद्दे असतील बैठकी दरम्यान उपस्थित होणारे? रिद्धी, आपण जर पाहिलं तर आता मराठा आरक्षणाचा मुद्दा जो आहे तो चिघळताना पाहायला मिळतो। सध्या विधिमंडळाचं अधिवेशनही चालू आहे आणि असे विविध सगळ्या गोष्टी असतानाच आता मनोज जरांगे पाटील एकीकडे जर आपण पाहिलं तर मुक जे त्यांचे मोर्चे आहेत ते सध्या शांततेचे मोर्चे सध्या सुरू आहेत, मराठवाडा दौऱ्यावर आहेत ते सध्या। असं असताना आता आज राज्य सरकारने जे आहे ते सर्वपक्षीय बैठक जी आहे ती सह्याद्री अतिथीगृहावर बोलवलेली आहे। या बैठकीला जे आहे सर्व पक्षाचे जे महत्त्वाचे प्रमुख नेते आहेत त्यांना बोलवण्यात आलेलं आहे। त्यामुळे या बैठकीत आता नेमकं कोण कोण उपस्थित राहते संध्याकाळी हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मराठा आरक्षणासंदर्भात कशा प्रकारे तोडगा काढता येईल हे पाहणं महत्त्वाचं असेल, कारण की आपण जर पाहिलं तर सध्या नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुका आणि यामध्ये जो मराठा फॅक्टर जो आहे तो देखील पाहायला मिळाला आणि त्यामुळे देखील आपण जर पाहिलं तर बीड असेल किंवा इतर ठिकाणी ज्याप्रमाणे मराठा मतदान किंवा जे झालेलं आहे या सगळ्या संदर्भात जे आहे ते जे सरकारमधील पक्ष आहेत त्यांनी आत्मचिंतन केलं, त्यांच्या बैठका झाल्या आणि त्यानंतर येणाऱ्या आगामी विधानसभेच्या निवडणुका आहेत आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर जे आहे आजची बैठक देखील महत्त्वाची असणार आहे। यामध्ये सगळ्यात आणि ही बैठक जेव्हा संध्याकाळी होईल तेव्हा त्याचे अपडेट्स तुमच्याकडून घेऊ। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।